नमस्कार मित्रांनो, आज आपण ढोकसांगवी या गावामध्ये आहोत आणि ग्रामस्थांची आपण मुलाखती घेतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपला परिचय करून द्या. माझं नाव दादाभाऊ माणिक मलगुंडे. आता गावामध्ये सध्या काय राजकीय परिस्थिती आहे? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. गाव कोणाकडून उभं राहणार काय वाटतंय? आमच्या गावात जर बघितलं तर म्हणजे मला असं वाटतं मी जे आहे ते बोलतो बरं का. म्हणजे आता मी काय पक्षाचं बोलण्यापेक्षा माणसांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला वाटतं आमचं गाव जिल्हा परिषदला मानसिंग यांच्या बाजूने उभं राहील. हा, पंचायत समितीला पंचायत समितीला शेवटी आता आमच्या गावचा उमेदवार आहे. हा. गावचा उमेदवार असल्यामुळं त्यांच्या पण पाठीमागे आमचं गाव राहील. मनीषाताई पाचंगे उभे आहेत. हो हो हो. काय वाटतंय तुम्हाला? मानसिंगबाई यांविषयी काय सांगला? आता ज्योती वहिनी ज्या आहेत त्या उभ्या आहेत, तर का त्यांनाच लोक मतदान करू शकतात तुमच्या गावात? का असं वाटतं तुम्हाला? काय होतं आमच्या गावामध्ये आहे ना, आता भरपूर जे लोक आहेत आमचे, आता मी मलगुंडे किंवा अभंग असतील किंवा इतर सगळेच म्हणजे मलगुंड म्हणजे बरेचसे हे सगळं जनरली आता आमच्या एमआयडीसी येतं. एमआयडीसी मध्ये जास्तीत जास्त लोक आमच्या ह्याच्यातले काम म्हणजे नाही का उदरनिर्वाह त्यांच्या ह्याच्यावर चाललेला आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे तुम्हाला की आपण ढोकसांगवी हे गाव जर पाहिलं तर विधानसभेमध्ये कुठंतरी ह्या गावाने मतदान जास्तीत जास्त तुतारीला केलं होतं, म्हणजे लीड होतं तुतारीला ह्या गावातून तुमच्या. बरोबर. आणि आता तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो, म्हणजे ज्योतिवहिनी निवडून येऊ शकतात. हे थोडंसं विरोधाभास वाटतोय. काय काय सांगाल याविषयी? बरोबर आहे. काय होतं विधानसभेला जेव्हा हे झालं इलेक्शन लागलं त्यावेळेस म्हणजे पक्षाचा विषय नव्हता. विषय होता पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे इकडं. ह्याच्यात एवढी मोठी एमआयडीसी आलेली, तर एमआयडीसी पवार साहेबांच्यामुळे आलेली. त्यामुळे लोकांचं एक त्यांच्यावर प्रेम आहे. त्यांनी उमेदवार न मागता लोकांनी पवार साहेबांच्या भावनेतून मतदान केलं. आमच्या गावातून पण ती आता वैयक्तिक मी म्हणजे माझं सांगायचं झालं तर वैयक्तिक मी पवार साहेबांचं जे हे त्यांच्यावरतीच हे त्यांच्याकडे पाहून आम्ही मतदान केलं. गावाने तशा पद्धतीने निर्णय घेतला आणि लीड दिलं. पण आता कसं आहे, आता हा विषय वेगळा आहे. जिल्हा परिषद हा विषय वेगळा आहे. जिल्हा परिषदला कसं आहे, जे उमेदवार आहेत एकाच घरातले, आता लोक काम पाहतात ना. आता हे ग्राउंड लेवलला विषय आलाय. काम काय दोघांचं दोन्ही जर बघितलं, मानसिंगभाई आणि समोरचे, आता मी नाव घेणं योग्य नाही आता, पण त्यांचं जर काम बघितलं तर शेवटी समोरच्यांचं काम, आता मला वाटतं 2017च्या आसपास काहीतरी इलेक्शन झालं होतं मागचं. त्यावेळेस ते उभे होते. आमच्या गावातून उमेदवार होते मनीषाताई. तरी पण आता आमच्या गावातून आज जसं पाठिंबा आहे तसं मागच्या वेळेस पण मनीषाताई उभे होते जिल्हा परिषदला. तरी पण लोकांनी, आता आमच्या घरचे मलगुंडे कंपनी आमचे किंवा अभंग असतील ह्यांनी किंवा इतर पण ह्यांनी मानसिंग पाटलांकडे बघून मागच्या वेळेस यांना मतदान केलं स्वतःला. आता विषय स्वतः उभे आहेत आणि एकामेकाच्या विरोधात आहेत, म्हणजे त्या समोर दोन्ही पण. शेवटी आता कसं होतं, त्यांचं ऐकून आमच्या गावाने केलं होतं, त्यामुळं शेवटी माणसं काम बघणार आहेत. त्यांनी कोण काय काम करतं त्याच्यावरती डिपेंड हे इलेक्शन असतं. विरोधक जे आहेत ते असा म्हणजे आरोप करत आहेत मानसिंग भैयांवरती की माथडीच्या संदर्भात असेल किंवा कामाच्या संदर्भात असेल एकूण एमआयडीसीतल्या, तर नुसती आश्वासनं देतात आणि काम मात्र कोणाचंच करत नाही. याविषयी किती खरंय? नाही आता आमच्या विरोधक कसं असतं, प्रचार काय करतात ते प्रचार करत असतात, म्हणजे सांगत असतात की असं केलं तसं केलं. आरोप प्रत्यारोप हे चालतात. पण खरी परिस्थिती जर बघितली, आरोप प्रत्यारोपपेक्षा खरी परिस्थिती काय आमच्या गावात, तर आमच्या गावात भरपूर लोक आहेत. आता जे काही, आता आमचे शिक्षण पहिले एमआयडीसी याच्या अगोदर काही शिक्षण नव्हतं, ड्रायभाग होता. शिक्षण नसल्यामुळे आता लोक जेव्हा एमआयडीसी आले, लोकांना कामाला जायचा विषय म्हणजे कसं होतं की शिक्षणच नव्हतं, नेमकं काम करणार काय ना. आता हे माथडी कसं, लोक पहिले कष्टकरी लोक आहेत, पहिले वाळूचं काम असायचं आमच्या गावामध्ये. वाळू उचलायचे, मग तसेच कष्टाचीच कामं. त्याच्यामध्ये माथडीचे ते सिमेंट खाली करणे किंवा बाकीचं जे काही मटेरियल येतं, हे माथडीचे काम शिक्षण नसल्यामुळे ते काम त्यांनी हे केलं. त्यांना मानसिंगभाई यांनी हे केलं काय की पुढे कामं दिले आणि त्याच्यामुळं आमच्या गावातले भरपूर लोकांचा विषय त्यांनी कामं दिलेले आहेत. हे सत्य परिस्थिती आहे. त्यामुळेच मी जे सांगतोय, मी म्हणजे काय कोणत्या पक्षाचं याने बोलत नाही. म्हणजे तुम्ही जे आहे सांगतोय की ते त्यांना म्हणजे हे करणार ना, जाणीव आहे आणि 100% काम झालेलं आहे म्हणजे त्यांचं. यावेळेस तुम्ही घड्याळ आणि कमल दोन्ही बटणं दाबणार आहे. ठीक आहे, हरकत नाहीये. असं होतं. इतर देखील काही लोक आहेत, आपण त्यांच्याही मुलाखती घेण्याचा प्रयत्न करूयात.